जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी तसंच शहरातील कुंडलिका नदी स्वच्छ राहावी यासाठी 108 कोटींच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र 16 कोटी रुपयांच्या निधीअभावी या प्रकल्पाचं काम रखडलंय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब ही नवी म्हण रूढ करणारा जालन्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र म्हणजे एसटीपीचा हा सांगाडा पहा। 108 कोटींच्या या एसटीपी प्रकल्पाचं काम गेल्या 12 वर्षांपासून रखडलंय। 108 कोटी रुपयांपैकी 90 कोटी कंत्राटदाराला मिळालेत, तरीही प्रकल्पाचं बहुतांश काम अपूर्ण आहे। ते पूर्ण होण्याची जाणकारांना खात्रीही वाटत नाही। हा जो सांडपाणी प्रकल्प आहे याची कॅपॅसिटी आहे 50 MLD त्याला पाणी लागणार रोज। आता जालना शहरात पाणी येतच मुळात 20 MLD आणि 50 MLD पाणी गटारातून जाणार कसं? त्यामुळे ह्या प्रकल्पाचं भविष्य आज पूर्ण अंधारात आहे। लोक सहभागाचा पैसा भरण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाहीये आणि हा प्रकल्प चालू जरी झाला तरी तो पूर्णपणे यशस्वी होऊच शकणार नाही, कारण त्याच्यासाठी लागणारं जे पाणी आहे गटाराचं पाणी तेच उपलब्ध नाहीये। कुंडलिका नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी हा एसटीपी उभारला जातोय, पण प्रत्यक्षात एसटीपी सुरू झाला नसल्यानं प्रदूषण कायम आहे। प्रकल्पासाठीच्या खड्ड्यात पडून 3 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। योजनेचं भवितव्य अधांतरी असल्याचं जालनाकरांना वाटतंय। महापौर वंदना मगरे यांनी हा प्रकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्यासाठी नक्कीच पाठपुरावा होईल। सध्या आता पहिलीच ही बैठक झालेली, यामध्ये ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्यातून स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत अशा सर्व विषयावर आम्ही नक्कीच पूर्ण जे जालना शहरातल्या समस्या असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही पूर्ण काम करू। शेवटी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा सामान्य करदात्यांच्या पैशातूनच उभा राहतोय। एखाद्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यावर त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचं काम प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवं। अन्यथा हे प्रकल्प फक्त ठेकेदारांच्या कल्याणासाठी आहेत का अशी लोकभावना तयार होईल। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।